तर आपल्याला जी उमेदवारी मिळालेली आहे त्यावर आपण कितपत खरे उतरायचं? तुम्हाला सांगू इच्छितो की ही महानगरपालिका 2026 ही खरी कार्यकर्त्यांचं निवडणूक आहे. या कोणाने म्हणून या सर्व कार्यकर्ते ज्या माझ्यासोबत जे आहेत सर्व तुलामोलाचे कार्यकर्ते आहेत. या तुलामोलाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळाली, उमेदवारी मिळाली आहे. आम्ही यामध्ये 100% खरं उतरणार आहोत. जनतेची साथ आम्हाला आहे. आम्ही केलेल्या कार्याचा जनता कधी विसरणार नाही. आम्ही कोरोना काळापासून सतत म्हणजे आम्ही तर 9 वर्ष झाले काम करतो आहे. तसे तर खूप वर्ष झाले काम करतो आहे, पण फ्रंट लाईनवर 9 वर्ष झाले आम्ही काम करतो आहोत. कोरोना काळात आमची जी कारकीर्द आहे, कोरोना काळातली जी उल्लेखनीय आहे. लोकांना जेवढी मदत पाहिजे होती तेवढी आम्ही केली. लोकांच्या मनातली भीती घालवण्याचं काम आम्ही केलं. आर्थिक मदत केली, दवाखान्याची मदत केली, सर्वतोपरी मदत केली आम्ही. आणि मागच्या 4 वर्षात प्रशासक राज असताना, नगरसेवक नसताना जे आम्ही काम केले, जनतेत उतरून काम केले, नगरसेवकांची कुठेही कमी भासू दिली नाही. सन्माननीय दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनात, यांच्या निधीतून जे कामं झाली ती कामं जनता कुठेही विसरणार नाही. जनता आमच्यासोबत राहील. प्रभाग 31 मध्ये आपण काय काय विकास करणार आहे मॅम? प्रभाग 31 मध्ये काम करायला भरपूर आहे. तुम्ही जर प्रभाग फिराल ना तर तुम्हाला अडचणी दिसतील. सगळ्यात मोठी समस्या आहे इथे गटर लाईनची, जी सगळीकडे म्हणजे खूप दूषित पाणी त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्यात मिक्स होत आहे आणि सतत इकडे तिकडे सिवेज म्हणतो ते होत आहे. तर गटर लाईनची समस्या, मग पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनची समस्या ती पण आहे. आणि जागोजागी कचरा पडलेला असतो, कचऱ्याचे ढीग असतात, जिथे बांधकाम चालू आहे त्याचे ढिगारे पडलेले असतात, त्यावर आपलं काय मत आहे? ढिगारे कसं आहे की काम चालू असताना ते जनतेचा स्वतःचा एक असायला पाहिजे जागरूकता, की आपण आपलं स्वतःचं जेव्हा घर बांधतो तर मटेरियल जो ढिगारा आहे तो उचलून लगेच उचलला पाहिजे. पण ठीक आहे, त्याच्यावर आपण प्रशासनावर, अधिकाऱ्यांना सूचित करू की व्यवस्थित त्यांनी यंत्रणा राबवली पाहिजे. आणि जिथे कचऱ्याचे ढिगारे आहेत, तर काही कर्मचारी रिटायर झाले, कर्मचाऱ्यांची कमतरता झाली आहे, तर आम्ही त्याच्यासाठी पण प्रयत्न करू की जास्तीत जास्त नवीन लोकांना रोजगार मिळेल आणि त्याच्यामुळे कर्मचारी वाढले की स्वच्छता नक्की. लोकांना चान्स देत आहे, तर आपण कुठले कुठले काम करणार आहे? यात तर आपण नवीन आहे आणि युवा पण आहे, तर युवा लोकांसाठी आपण काय करणार? भारतीय जनता पार्टी का हमेशा एक ही एजेंडा रहा है, देश और जनता का विकास। हमारे नागपुर शहर का विकास पिछले कई वर्षों से हम देखते हुए आए हैं। एक युवा होने के नाते मैं अपने एजुकेशन का बेस्ट देना चाहूँगी और पीने के पानी की नियमित व्यवस्था, ई-लाइब्रेरी स्टूडेंट्स के लिए, जो कि अभी हमारे गडकरी साहब जो आए थे उन्होंने हमें बताया उसके बारे में। गली गली में स्ट्रीट लाइट, कचरा व्यवस्था, महिलाओं की सुरक्षा सुविधा,